गावात जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, काय वातावरण? मंद्रुप गाव ज्या उमेदवाराला लीड देत आहे तोच उमेदवार निवडून येतो. मंद्रुप तालुका का होत नाही? जर तालुका झाला तर ह्यांना जी कचरा कुंडी जी आहे ना ती ह्यांना ऐकता येत नाही म्हणून ते होऊ देत नाहीत. आणि जे विकास करतील त्यांनाच मत आहे, नाहीतर नाही. नोटावर सीधा. बंडराकोटा जिल्हा परिषद छाती टोक सांगतो, काँग्रेस तिन्ही येतात. सगळे भाजप करायले, काँग्रेसचे सगळे भाजपमध्ये बरोबर आहे ना, त्याला काय म्हणायचंय? वारा असणारच. 10 वर्षाच्या आधी काँग्रेसनं का केलं नाही का ह्या तालुक्यात? हा, काँग्रेसने 60 वर्षामध्ये काहीच केलं नाही. आता 10 वर्षाचं झालंय का सगळं हे? किंवा अजित पवार वारून 2-3 दिवसच झाले आणि लगेच त्यांच्या पत्नी शपथविधी घेतलाय. एवढी घाई व्हायला पाहिजे होती, हे बरोबर आहे का? अजित दादांची सत्ता जी आहे ते त्यांच्या मंडळी येणार नाही, त्यांच्या मुलालाच येणार आहे. मग तो त्यांनी जे वागायला लागले ते चुकीचं वागायला लागलेत. आता बीजेपी ही जी आहे ना ह्यांनी टार्गेट केल्यामुळे त्यांनी घ्यायला लागले. ते म्हणजे ह्यांनी सत्ता आहे, त्यांनी घ्यावा बीजेपी वाले. नाही कसं आहे, एक म्हण आहे, जुनी म्हण आहे की मरणाऱ्याच्या तोंडात माती आहे. कारण प्रत्येकाला खुर्ची पाहिजे. तरी तुम्ही ह्या दुःखामध्ये सहभागी होण्याऐवजी तुम्ही सत्याला हपपल्यासारखं झालं हे. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रभर जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आपण आहोत आता सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदारसंघामधल्या विधानसभा मतदारसंघातल्या मंद्रुप या जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सोनाली कोळगे या उभ्या आहेत आणि राष्ट्रवादीकडून प्रीतीम कोरे या निवडणूक लढत आहेत. आणि हा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सुभाष देशमुख यांचा आमदार, भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, लोकांचा मूड काय, हे आपण जाणून घेऊयात. चला तर मग काय मग आता गावात जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, काय वातावरण? वातावरण नेमकं मतदारांना प्रश्न आहे की कोणाला मतदान करायचं. आमचं मंद्रुप दक्षिण सोलापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि जिल्हा परिषद इलेक्शनच्या माध्यमातून मंद्रुप गाव ज्या उमेदवाराला लीड देत आहे तोच उमेदवार निवडून येतो. मग प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रचार या ठिकाणी करतोय. तर आम्हा मतदारांना एक प्रश्न पडलाय की नेमकं मतदान कोणाला करायचं. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे प्रीती कोरे आहेत, सोनाली कडते आहेत. तुल्यबळ कोण आहेत दोन्ही? मला असं वाटतंय की विद्यमान पंचायत समिती सभापती प्रशांत सोनालीताई कडते यांचं पारडं मला जड वाटतंय. कारण भाजपचं एक गठ्ठा मतदान भाजपला पडणार आहे आणि इतर काँग्रेस, राष्ट्रवादी, परत जे इतर अपक्ष उमेदवार आहेत त्यांची मतं विभागली जाणार आहे. हा, मंद्रुपमध्ये असं म्हणजे प्रत्येक जणाचा हा कौल आहे की भाजपचं जे गड्डा मतदान आहे ते पूर्ण भाजपलाच पडणार आणि इतर मतं पूर्ण विभागली जाणार आहे. कामं झालेत का मागच्या वेळेस? काय काम सुभाष बापू देशमुख यांनी काम केलेत असं म्हणतात, पण काय तेवढं मला वाटत नाही की ते काम करतायत असं. बापू मंद्रुपला तालुका करू असं आश्वासन देत होते. बऱ्याच वर्षापासून लोक असं म्हणतायत की मंद्रुप तालुका होणार, नगर परिषद होणार, पण अजून काय कोणाला जमलेलं नाहीये. ते फक्त हा प्रश्नच आहे. मी लहानपणापासून ऐकत आलेला आहे की मंद्रुप तालुका होणार, फक्त होणारच आहे, पण कधी होणार ते देवाला माहिती आहे. आम्हा काय वाटतंय, आज आता अजित पवार वारून 2-3 दिवसच झाले आणि लगेच त्यांच्या पत्नी शपथविधी घेतलाय. ह्या घडामोडी, काल अस्थि विसर्जन झालं आणि लगेच सगळ्या घडामोडी घडत गेल्या. एवढी घाई व्हायला पाहिजे होती, हे बरोबर आहे का? हे त्यांच्या घरचं आपण जे आहे त्यांना आपण का रांग बोलू शकत नाही. मग तो त्यांनी एक 4-5 दिवस आहे ना व्यवस्थित एक 8-10 दिवस द्यायला पाहिजे होते. परत त्यांची सत्ता त्यांनाच येणार आहे. अजित दादांची सत्ता जी आहे ते त्यांच्या मंडळी येणार नाही, त्यांच्या मुलालाच येणार आहे. मग तो त्यांनी जे वागायला लागले ते चुकीचं वागायला लागलेत. आता हा एकदमच लगेच 2-3 दिवस झाले नाही तोपर्यंत त्यांनी लगेच शपथविधी घ्यायला लागलेत. त्याच्यावर आम्ही काय आता बोलू शकत नाही. राजकारणी जे लोक आहेत त्यांनी बी विचार केला पाहिजे की बाबा एक 10 दिवस जाऊ द्या. ते जी बीजेपी वाले जे लगे त्यांना हे करायला त्यांनी टार्गेटच होणार ना, त्याच्यामुळे त्यांनी घेतले असतील शपथविधी. बीजेपी वाले फूस लावले का? हा, बीजेपीचं टार्गेट असतंय, बाकीचं कुणाचं असतंय? बीजेपी बद्दल काय असं वाटतं? बीजेपी ही जी आहे ना ह्यांनी टार्गेट केल्यामुळे त्यांनी घ्यायला लागले. ते म्हणजे ह्यांनी सत्ता आहे, त्यांनी घ्यावा बीजेपी वाले. आता काय त्यांना गेल्या वेळेस असंच सारखं त्यांचं बीजेपी वाले सत्ता चालू आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी टार्गेट करते. ते वर दुसरा पक्ष राहिला तर टार्गेट केलं नसते, कुठलाही पक्ष राहू द्या.
ते बीजेपीवाले जे आहे ना त्यांना निवडूनच द्यायला नाही पाहिजे कुठलाही पक्ष. तर आता मंद्रुपचं राजकारण जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, काय वाटतंय बापू गड राखतील का त्यांचा? राष्ट्रवादी हा दादा कोरे दादा कोरे हा त्यांच्या पत्नी उभ्या आहेत ना, प्रीती आणि कोरे. ते त्यांची भावाची मुलगी आहे. हा दादा कोरे हे जे आहेत गोरगरिबासाठी एकदम बोलणार बी आहे ते, झडून झडून येणार आहे ते. हे बाकीचे जे आहेत एक दिवस कुठला आता यांनी जी बीजेपी वाली सत्ता आली की एक दिवस ते बीजेपी वाला जी ग्रामपंचायतची मेन त्यांचं बजेट आखणारा माणूस जे आहे मुगळे ती येत नाही. मागासवर्गीय कुठं झालं त्यानं, आता सत्ता मतदान आलं येतात. तर आता ही सोलापूर जिल्ह्यात सगळे भाजपचे सगळे काँग्रेसमय झाले, काय म्हणजे सगळं भाजपमय, सगळं काँग्रेसचे इकडं, भाजपचे हे सगळं हे झाले, सगळं घाण मीठ कालवा झालाय. काँग्रेसचे बीजेपी मध्ये गेलेत का? सगळे भाजप आता सोलापूर मधले अर्धे नगरसेवक तर सगळे काँग्रेसचेच आहेत की आता. काँग्रेस हे जात नाही बीजेपी मध्ये. राष्ट्रवादी जी आता गेलाय ते अजितदादा एक माणूस कार्यकर्ता माणूस चांगला होता. त्यांची भाषाशैली, बोलणं आणि त्यांचं राहणं. आणि अजितदादा बोलत होते की बाबा मी कार्यकर्ता झालोय, मी काम करून दावणारच, कामासाठीच आलोय, मी काय जनतेच्या कामासाठीच आलोय. आणि हे राजकारण चांगलं नाही. अजितदादा ही बोलत होते की बाबा तुम्ही की मुलांना शिकवा, ह्या राजकारणात पाडू देऊ नका. अजितदादांचं हे बोलणं एक वाक्य चांगलं होतं. मंद्रुप तालुका करू सगळे आश्वासन देतात, का मंद्रुप तालुका होत नाही? मंद्रुप तालुका का होत नाही? जर तालुका झाला तर ह्यांना जी कचरा कुंडी जी आहे ना ती ह्यांना एकता येत नाही म्हणून ते होऊ देत नाहीत. हा मोहोळपेक्षा बी मोठा आहे, मोहोळ तालुक्यापेक्षा बी मोठा आहे, अक्कलकोट तालुक्यापेक्षा मोठा आहे मंद्रुप. कारण का ह्यांची वकांड ऐकता येत नाहीत ना, त्याच्यामुळे ही पुढारी लोक होऊ देत नाहीत तालुका. आता भाजपचं आता आपण बघायला गेलं, भाजपमध्ये बरेच जण बाहेरचे म्हणजे सगळे बाहेरचे आलेत, अर्धे तर भाजप. आता सोलापूरला नगरसेवक पण अर्धे तर काँग्रेसमधून आलेलेच निवडून आलेत. त्यांना भाजपचे म्हणायचं का काँग्रेसचे म्हणायचं? मुळात असं झालंय, एक काळ होता काँग्रेसचा की प्रत्येक जण काँग्रेसमध्ये जात होता. आता असा काळ आलाय की पूर्ण भाजप झालेला आहे. भाजपा, भारतीय जनता पार्टी का नेमका अजून काय लोक म्हणतात, काय लोक म्हणतात भारत जलाव पार्टी. पण असं झालंय की आता तुम्ही बघताय अजित पवार सारखे नेते गेले, कारण त्यांना एक भीती होती ईडीची. मग भाजप सरकार असं करतंय की जो कोणी भाजपच्या विरोधात जाईल त्याला ईडी लावलं जात आहे, आणि ईडीला घाबरून प्रत्येक जण भाजपमध्ये प्रवेश करतोय. बरं आता मला सांगा, आता काल अजित पवार वारून आता 2-3 दिवसच झाले, आणि मागच्या 2 दिवसापासून जे आजपर्यंत जी सत्ताच्या घडामोड तुम्ही बघताय महाराष्ट्रभर सगळं, म्हणजे कालच अस्थि विसर्जन झाली ना, आता आज लगेच सत्ता सगळं संघर्ष चालू आहे. सत्ता म्हणजे आवडलं का तुम्हाला हे सगळं? नाही नाही, कसं आहे, एक म्हण आहे, जुनी म्हण आहे की मरणाऱ्याच्या तोंडात माती आहे. कारण प्रत्येकाला खुर्ची पाहिजे, खुर्चीसाठी जो तो संघर्ष करतोय. आणि इथं देखील आता सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करा, परत कोण म्हणताय अजून कोणाला तरी करा, पण हे बरोबर नाही आहे. कारण एक 8-10 दिवसाचा तर टाइम दिला पाहिजे, कारण लगेच सत्तेमध्ये यायची घाई झालेली आहे प्रत्येकाला. पण हे तुम्हाला कसं वाटतं, हे बरोबर म्हणजे चुकीचं वाटतं? नाही, एकदम चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. कारण वेळ घेतला पाहिजे प्रत्येकानं विचार करायला. पण प्रत्येकाला आता राष्ट्रवादीतला कोण वारस कोण आहे, अजितदादांचा कोण वारस असणार आहे, हा मी बघतोय, आम्ही टीव्हीला बातम्या वगैरे बघतोय. पण असं म्हणतायत की सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करा, पण त्या होतील का नाही? शपथविधी आहे आता थोड्या वेळात त्यांचा. नाही नाही, हे चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. पती वारल्यानंतर पत्नीला लगेच तुम्ही उपमुख्यमंत्री करणार आहे, हे चुकीचं आहे. काय आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, काय तुमच्या अपेक्षा काय आहेत? आमची अपेक्षा फक्त विकास, गावचा विकास व्हायला पाहिजे, सर्वांचा विकास व्हायला पाहिजे, हेच. आणि जे विकास करतील त्यांनाच मत आहे, नाहीतर नाही. नोटावर शिदा. का आता इथं सुभाष बापूंचा गड मानलं जाते मंद्रुपला, हे ते ह्या दक्षिण सोलापूरला, कुणाची फाईट जास्त अशी टफ आहे इथं? इथं भाजप आणि घड्याळ
राष्ट्रवादी काँग्रेस हम्म. यांची टप आहे. मागचे वर्ष काय कामं केले का नाही, काय झालं का नाही? झालंय थोडंफार, अजून बी जरा जास्त व्हायला पाहिजे. मंद्रुप तालुका व्हायला पाहिजे, हेच इच्छा आहे आमची. काय म्हण- कारखाना बिरखाने व्हायला पाहिजे. लोक मंद्रुप तालुकाच होत नाही का? नुसतं आश्वासन बरेच दिवस वर्षापासून आहे. आम्ही बी हेच ऐकतो होतो, 10 वर्ष झालं ऐकतो आम्ही. तर तालुका तेव्हाच व्हायला पाहिजे, पण होईना. व्हायला पाहिजे तालुका. मामा, काय अजित पवार वारून 2-3 दिवस झाले, काल अस्थि विसर्जन झालं, अजून दुखवटा आहे घरात, अजून 10वं झालं नाही. मग हे सगळे शपथविधी करण्याची घाई, सत्तेची एवढी घाई, हे बरोबर आहे का? अयोग्य आहे, योग्य नाही. दुःख झालंय, घरी शोकांकुल पाहिजे. तुम्ही सत्याला हापापलंच असं झालं हे. घरी एवढं मोठं दुःख झालंय, महाराष्ट्राचं नाक गेलंय, तरी तुम्ही ह्या दुःखामध्ये सहभागी होण्याऐवजी तुम्ही सत्याला हापापल्यासारखं झालं हे. स्वतः आज मिळेल उद्या मिळेल, माणूस मिळत नाही. दुःख पाहिजे. तुम्ही दुःखाला सहभागी होण्याआधी तुम्ही सत्याला हापापल्याचं असं जगाला तुम्ही दिसून येण्यासारखं करता कृत्य. हे वाईट कृत्य आहे, योग्य नाही. हम्म. शरद पवार पण स्वतः सामील झाले नाही त्याच्यामध्ये, ते पण गेले नाहीत शपथविधीला, कारण त्यांनी म्हणले सकाळी की मला माहित नाही म्हणले. दुःख आहे. ह्या दुःखाला तुम्ही हे निर्णय घेणं चुकीचं आहे, योग्य नाही हे. असं जनतेला तुम्ही अंधारात ठेवल्यासारखं झाला. जनता सर्व दुःखामध्ये आहे, पण तुमचं घर दुःखात नाहीये, असं घाई झालं हे. हे बघा, आज राजकीय पुढाऱ्यांनी जर मनावर घेतलं तर तालुका लगे होऊन जाईल. कोणी घेत नाही, सत्यापुरता बोलतात, नंतर विसरून जातात. सत्यापुरता बोलतात, नंतर सत्यावर आल्यावर कोणी लक्षातही घेत नाही. सुभाष देशमुखांनी पण बऱ्याच वेळेस आश्वासन दिलं, ते ज्यावेळेस इकडे पहिल्यांदा उभारले वेळा आश्वासन दिल्यासारखं काम केले नाही. जेवढे त्यांच्या अंडरमध्ये लोकांचं तेवढं करतात, इतरांचं कोणी दुःख कोणी हे करू शकत नाही. मामा, काय आता इथं सगळं निवडणुकीचं वारं आहे, काय कौल, काय तुमचं काय मत? आमच्या मत तर हे देवकतेचे बाले किल्ला आहे काँग्रेस अजून जिवंत आहे. काँग्रेस येईल आणि आम्ही तर काँग्रेस करणार आहोत. भंडारकोटा जिल्हा परिषद छाती टोक सांगतो, काँग्रेस तिन्ही येतात. सगळे भाजप करायले, काँग्रेसचे सगळे भाजपमध्ये बरोबर आहे ना, त्याला काय म्हणायचंय, वारा असणारच. हा, भारत स्वतंत्र झाल्यापासून विरोधी पक्ष आहेच, ते असणं गरजेचं बी आहे. काय चालायचं. आता भाजपवाले तर विरोधी पक्ष संपवायला निघालेत की, सगळे जे विरोधात आहेत ते घ्या लागले. कितीही करू दे, काँग्रेस कधीही संपणार नाही. कळालं का? कधीच काँग्रेस संपत नाही. काँग्रेसची विचारधारा आणि बीजेपीची विचारधारा जमीन आसमानाचा फरक आहे. काँग्रेस कधीही हिंदुस्थानातलं संपणार नाही. भाजप इथं मंद्रुपला तालुका करू, हे करू म्हणून बऱ्याच वर्षापासून आश्वासन देत आले, सुभाष बापू वगैरे. 10 वर्षाच्या आधी काँग्रेसनं का केलं नाही का ह्या तालुक्यात? हा, काँग्रेसने 60 वर्षामध्ये काहीच केलं नाही. आता 10 वर्षात झालंय का सगळं हे? हा, रोड केलं म्हणजे काय विकास झाला होतोय अशातला भाग नाही. कोल्हापूर बंधारे कोणी बांधले सगळे? हा, बाकीचे रस्ते वगैरे कोणी केले? तळे वगैरे कोणी केले? कॅनल कोणी आणलं? काँग्रेसनं आणलंय काय नाही आणलंय? असं काय नाही. 40 वर्ष शिक्षण संस्था कोणी काढल्या? सूत मिल कोणी काढले? साखर कारखाने कोणी केले? हा, आता ते साखर कारखानेवाले काटे मारतात, त्यावेळेला 15 दिवसाला बिल येत होतो शेतकऱ्याला. आहे का आता काँग्रेस बीजेपीच्या राज्यात? हा, बघा तुम्ही विचार करा. जिल्ह्यात काँग्रेसची शहरात, सोलापूर शहरात, जिल्ह्यात काँग्रेस पकड जरा कमजोर व्हायला सगळे. आता 2च सीट आल्या महापालिकेत सोलापूरला. आता गळती लागले, रोज एक आमदार फुटून जाते. आता जे गेलेले आहेत ते कोण आहेत? काँग्रेसच्या जीवावर जगलेले आहेत सगळे. काय आता जे 4-5 आमदार गेले ते कुणाचे आहेत? त्यांना साखर कारखाना कोणी काढून दिला? त्यांना सगळं मोठं कोणी केलं? बँकेत डायरेक्टर कोणी केलं? काँग्रेसनंच केलेलं. जाता जाऊ दे, महापुरे झाडे जाती तिथे लवाळे नसते, असं आहे ते. मंद्रुप तालुक्याचा प्रश्न, हे बघा, मंद्रुप तालुका पहिला 4 वार्ड होते, आता मोठे वार्ड झाले. गाव मोठं झालं की तर आपोआपच होणारच. ह्याने करताय अशातला भाग नाही. हा, मी काय म्हणतो कळाला का? गाव लहान होतं त्यावेळेला वार्ड 4 होते, आता 5 वार्ड झाले. आता अजून थोडं मोठं झालं, तालुका होईलच. ह्यानं करताय अशातला 6 वार्ड झाले, पुन्हा नगर परिषद होईल, त्यावेळेला तालुका होतच. ते कोणी सांगायची गरज नाही. आम्ही जे थांबलो इथं कुत्रे बी हागत नव्हतं. 2097-98 ला ह्या ठिकाणी कुत्रे बी हागत नव्हतं. एकच होतं, श्रीशैल अटर्णी, हा मकानदार, हे दोघच होते. आता हे सिटी झालंय इथं.
तसं लोकसंख्या वाढला म्हणजे आपणच होणार आहे, त्यांनी करायची गरजच नाही त्याला. ठीक आहे. ह्या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया गावचाडीच्या विशेष रिपोर्ट मध्ये. तुम्हाला आणखीन काही विशेष रिपोर्ट दाखवत जाऊ. तुम्ही पाहत राहा story.com. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, सोलापूर.